गणेश विसर्जन मिरवणूक ही पुण्यातील गणेशोत्सवाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि रंगतदार भाग आहे। मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात। दरवर्षी या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलीस विशेष नियोजन करतात। यावर्षीही पुणे पोलिसांतर्फे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात वाहतुकीच्या मार्गात काही बदल करण्यात येणार आहेत। त्याची माहिती आता आपण घेऊयात। प्रथम वाहतुकीसाठी बंद असणाऱ्या मार्गांची माहिती आपण घेऊ। शिवाजी रोड, काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक, बाजीराव रोड, सावरकर पुतळा चौक ते गाडगीळ पुतळा चौक, लक्ष्मी रोड, संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक, कुमठेकर रोड, टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक, गणेश रोड, दारूवाला पूल ते जिजामाता चौक, केळकर रोड, अलका टॉकीज चौक ते बुधवार चौक, बगाडे रोड, सोन्या मारुती चौक ते फडके हाऊस चौक, गुरु नानक रोड, देवाजी बाबा चौक ते हमजे खान चौक तसेच गोविंद हलवाई चौक, टिळक रोड, जेधे चौक ते टिळक चौक, सोलापूर रोड, सेवन लव्ह चौक ते जेधे चौक, पुणे सातारा रोड, वोल्गा चौक ते जेधे चौक, शास्त्री रोड, सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकीज चौक, जंगली महाराज रोड, झाशीची राणी चौक ते खंडोजी बाबा चौक, कर्वे रस्ता, नळस्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक, फर्ग्युसन रोड, खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेन गेट, भांडारकर रस्ता, PYC जिमखाना ते गुडलक ते नटराज चौक, प्रभात रोड, डेक्कन पोस्ट ते शेलार मामा चौक। हे सर्व मार्ग 17 सप्टेंबर 2024 पासून ते गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहतील। काही ठिकाणी आवश्यकतेनुसार डायव्हर्जन करण्यात येणार आहेत। ती ठिकाणे पुढील प्रमाणे: जंगली महाराज रोडवर झाशी राणी चौक, शिवाजी रोडवर काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलियार रोडवर अपोलो टॉकीज किंवा दारूवाला पूल, लक्ष्मी रोडवर संत कबीर पोलीस चौकी, सोलापूर रोडवर सेवन लव्ह चौक, सातारा रोडवर वोल्गा चौक, बाजीराव रोडवर सावरकर पुतळा चौक, लाल बहादूर शास्त्री रोडवर सेनादत्त पोलीस चौकी, कर्वे रोडवर नळस्टॉप चौक आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवर गुडलक चौक। जे रस्ते बंद करण्यात येणार आहेत त्या रस्त्यांकरता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे। कर्वे रोड, नळस्टॉप चौक, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड जंक्शन, गणेश खिंड रोड, सिमला ऑफिस चौक, संचेती हॉस्पिटल चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, आंबेडकर रोडवरील शाहीर अमर शेख चौक, मालधक्का चौक, बोल्हाई चौक, नारपटगिरी चौक, नेहरू रोडवरून संत कबीर पोलीस चौकी, सेवन लव्ह चौक, वखार महामंडळ चौक, शिवनेरी रोडवरून गुलटेकडी मार्केट यार्ड जंक्शन, सातारा रोडने वोल्गा चौक म्हणजेच लक्ष्मीनारायण सिनेमा, सिंहगड रोडने मित्रमंडळ चौक, सावरकर चौक, सिंहगड रोड जंक्शन, लाल बहादूर शास्त्री रोडने सेनादत्त पोलीस चौकी, अनंत कान्हेरे पथावरून म्हात्रे पूल ते नळस्टॉप असा हा पर्यायी रिंग रोड तयार करण्यात आला आहे, ज्यावरून दिनांक 17 सप्टेंबर 2024 पासून ते गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत दुहेरी वाहतूक सुरू राहील। दिनांक 17/9/2024 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत धायरी फाटा ते उमऱ्या गणपती चौक वाहतुकीस बंद राहील। यासाठी पर्यायी मार्ग असेल धायरी फाटा उड्डाणपुलावरून सरळ नांदेड सिटी समोरून कॅनॉल पुलाच्या पुढे डावीकडे वळण घेऊन जावे। 17 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते विसर्जन संपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, केशवनगर येथून मांजरीकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी मांजरीकडे न जाता रेणुका माता मंदिरकडून उजवीकडे वळून मांजरी रोडकडे जावे। गायरान वस्ती येथून मुंढवा चौकाकडे येणाऱ्या वाहन चालकांनी रेणुका माता मंदिर येथून डावीकडे वळून पुढे व्यंकटेश ग्राफिक्स येथून उजवीकडे वळून मुंढवा चौकाकडे जावे। 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार काही मार्ग बंद करण्यात येतील। ते पुढील प्रमाणे: काळे पडळ अंडरपास येथून ससाणे नगर मेन रोडकडे येणारी वाहतूक ही बंद करण्यात येईल। त्यासाठी पर्यायी मार्ग काळे पडळ अंडरपास, समृद्धी सोसायटीकडून उजवीकडे वळून रवी पार्क रोडने हंडेवाडी रोड तेथून उजवीकडे वळून ससाणे अंडरपास असा राहील। काळे पडळकडून नवनाथ चौक गणपती मंदिराकडे येणारी तसेच डीमार्ट मार्गे ससाणे नगर मेन रोडकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येईल। त्यासाठी पर्यायी मार्ग
काळे पडळ, तुकाई दर्शन, गोंधळे नगर, हडपसर गाडीतळ असा राहील. न्यू इंग्लिश स्कूल DP रोड येथून ससाणे नगर मेन रोडकडे जाणारा मार्ग बंद करण्यात येईल. त्यासाठी पर्यायी मार्ग ससाणे नगर अंडरपास सय्यदनगर, हंडेवाडी रोड, रवी पार्क रोडने काळे पडळ अंडरपास किंवा ससाणे नगर अंडरपास वैदुवाडी किंवा रामटेकडी असा राहील. हडपसर येथून ससाणे नगर रोडने सय्यदनगरकडे जाणारी वाहतूक SBI बँकेशेजारील डीमार्ट मार्गे काळे पडळकडे वळवण्यात येईल. 17 सप्टेंबर सकाळी 1 वाजल्यापासून ते 18 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 48 तास संपूर्ण शहरामध्ये सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. गणेशोत्सव मिरवणुकीस अडथळा होऊ नये याकरता 17 सप्टेंबर सकाळी 8 वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका व MSAB या वाहनांव्यतिरिक्त बाकी सर्व वाहनांसाठी काही मार्गांवर नो पार्किंग झोन करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रोड, संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक, केळकर रोड, अलका टॉकीज चौक ते बुधवार चौक, कुमठेकर रोड, शनिवार चौक ते अलका टॉकीज चौक, टिळक रोड, जेधे चौक ते अलका टॉकीज चौक, बाजीराव रोड, पुरम चौक ते फुटका बुरुज चौक, शिवाजी रोड, गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, शास्त्री रोड, सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकीज चौक, जंगली महाराज रोड, झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक, कर्वे रोड, नळस्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक, तसेच खंडोजी बाबा चौक ते हॉटेल वैशाली यांना जोडणाऱ्या उपरस्त्यांच्या 100 मीटर परिसरात वाहने पार्क करता येणार नाही. सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या बदलांचे नियम पाळून पुणे पोलिसांना सहकार्य करावे आणि विसर्जन मिरवणूक आनंदात पार पाडावी ही नम्र विनंती. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.